तासभर बरसलेल्या पावसात भिवंडीकरांची दैना झाली आहे। भिवंडीमध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी सुद्धा साचलं असल्याचं बघायला मिळालेलं आहे। काही नागरिकांच्या घरात गटारीचं दूषित पाणी शिरलं। महानगरपालिका प्रशासनाचा नालेसफाईचा दावा हा फोल ठरला असल्याचं देखील बघायला मिळालं। तर मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। शहर आणि उपनगरात सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे। रविवारपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। आजही हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिलेला आहे। मुसळधार पाऊस आज मुंबईमध्ये होण्याचा इशारा आहे। सोसाट्याचा वारा सुद्धा वाहू शकतो। तर मे महिन्यामध्ये बरसणाऱ्या पावसाने राज्यभरात दाणादाण उडवली आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात आजही पाऊस पडण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला, तर उर्वरित महाराष्ट्रासाठी आज येलो अलर्ट आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या तीन ठिकाणची दृश्य आपण पाहू शकतोय। या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे। राज्यभरात दाणादाण आता पावसाने उडवलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर सर्वात आधी कोकणातच पाऊस हा दाखल झालेला होता, मान्सून दाखल झालेला होता। नंतर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये सुद्धा मात्र पावसाने थैमान घातलं। कुठे कुठे कोणता अलर्ट आहे बघूयात ग्राफिक्स। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळलाही ऑरेंज अलर्ट आहे। यानंतर आता अमरावतीकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। बघा, शहरात पुढील 6 दिवस वीज पुरवठा बंद राहणार आहे। महावितरण कंपनीतर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला आजपासून सुरुवात होत असल्याचं कळतंय। शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुरुस्तीसाठी सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत संबंधित भागातील वीज पुरवठा हा बंद असेल। पाऊस आणि वादळामुळे वीज पुरवठा प्रभावित होतो, त्यामुळे देखभाल आणि दुरुस्तीची कामं केली जाणार आहे। वीज ग्राहकांनी सहकार्य करावं असं महावितरण कंपनीनं सांगितलंय, तसं आवाहन केलंय। आणि यानंतरची बातमी कोरोना संदर्भातली आहे। बघा, चिंता वाढली आहे, कारण राज्यात बुधवारी 86 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। मुंबईमध्ये सर्वाधिक 36 तर पुण्यात 9 रुग्ण सापडले। ठाण्यामध्ये 24, पिंपरीमध्ये 9 कोरोना रुग्ण आढळले। दिवसभरात 6 रुग्णांचा मृत्यू झालाय। तर राज्यात आता 521 कोरोना रुग्ण सध्या सक्रिय स्थितीमध्ये दिसतायत। आपण पाहतोय रोजच नवीन रुग्ण वाढतायत, टेन्शन वाढताना दिसतंय। कोरोनाने आता संपूर्ण जगाचीच चिंता वाढवलेली आहे, मात्र राज्यात आता तब्बल 86 रुग्ण आहेत। तर आपण पाहतोय, जरी कोरोनाने चिंता वाढवलेली असली तरी तुम्ही घाबरून जाऊ नका, केवळ आरोग्याची काळजी घ्या। मात्र पुढची बातमी लक्ष देऊन पहा। जपानी बाबा वेंगाने जगाला धडकी भरवणारी एक भविष्यवाणी केली। 2030 मध्ये एक घातक व्हायरस हा आकार माजवणार आहे, अशी तात्सुकीनं यावेळेस भविष्यवाणी केलेली आहे। रिओची भविष्यवाणी धडकी भरवणारी आहे, कारण रिओ तात्सुकी याची आधी देखील काही भाकितं खरी ठरली आहे। 2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीचं भविष्य त्यांनी वर्तवलेलं होतं आणि आता 2030 मध्ये आणखी एक व्हायरस येणार असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे बाबा वेंगा यांच्या या भविष्यवाणीमुळे देखील चिंता वाढलेली आहे। काय म्हणता येते? 2030 मध्ये एक घातक व्हायरस हा आकार माजवणार। व्हायरस पूर्वीच्या तुलनेत अधिक भयंकर रूप धारण करणार, अर्थातच कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस असेल। नवा व्हायरस अधिक लोकांचा बळी घेणार आहे। नवीन व्हायरस जागतिक आरोग्य व्यवस्था नष्ट करेल असंही बाबा वेंगा म्हणतायत। जपानी बाबा वेंगा यांचं 2020 मधील कोरोना संकटाचं भविष्य आणि ते भाकीत सुद्धा खरं ठरलेलं होतं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची जोडी अखेर तुटली। मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला। अमेरिकन सरकारच्या कार्यक्षमता विभागाच्या म्हणजे डीओजीचा राजीनामा दिला।
ट्रम्प प्रशासनानं आणलेल्या वन बिग ब्युटिफुल बिलमध्ये मस्क नाराज होते आणि अखेर ट्रम्प यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करणाऱ्या मस्क यांनी ते पद सोडण्याची घोषणा केली. यानंतर बघूयात एक पुढची बातमी. बघा, अभिमानाची बातमी आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकतंच पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार सोहळा पार पडल्यावरती दिल्लीहून मुंबईला परतताना विमानात एक सुंदर क्षण अशोक सराफ यांना अशोक सराफ यांच्या फ्लाईट कॅप्टन भाचीनं त्यांचा खास अनाउन्समेंट करत सन्मान केला. अशोक मामा यांना मिळालेला हा आदर पाहून आनंद आणि अभिमान वाटतो, असं त्यांची फ्लाईट कॅप्टन भाची आदिती परांजपे हिनं म्हटलं. और मुझे गर्व है कि आज मैं उन्हें ये उड़ान आज मेरे लिए बहुत खास है. मेरे अंकल श्री अशोक सराफ हमारे साथ इस विमान में यात्रा कर रहे हैं, जिन्हें हाल ही में भारत सरकार ने पद्मश्री से सम्मानित किया है. और मुझे गर्व है कि आज मैं उन्हें मुंबई तक फ्लाई कर रही हूँ. मैं आप सभी से रिक्वेस्ट करती हूँ कि प्लीज तालियों से आप उनका अभिनंदन करें और उनका स्वागत करें. Very good evening, ladies and gentlemen. I am your captain Aditi Paranjpe. A very warm welcome to all of you on flight 6864 service from Delhi to Mumbai. It's a very special and emotional flight for me. We are honored to have on board my uncle, Mr. Ashok Saraf, who has recently been awarded prestigious Padma Shri by Government of India. As his niece and as your captain, it fills me with immense pride to fly him home today. Please join me and my entire crew in congratulating him. And thank you all. Have a safe flight. मुंबईच्या गोरेगावमधील सोसायटीच्या लिफ्टमध्ये हाणामारी झाली आहे. गोरेगाव पश्चिम येथील एका सोसायटीमध्ये झालेल्या हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. केवळ लिफ्टमध्येच नाही तर सोसायटीच्या बाहेरही हाणामारी झाली आहे. बेकायदेशीर पार्किंगवरून भांडण झाल्याची माहिती आहे आणि या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आता दोन्ही पक्षांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रारही दाखल केली आहे. दोन्ही बाजूंच्या एका व्यक्तीला ताब्यातही घेतलेलं आहे. आणि यानंतर पावसासंदर्भातल्या अपडेट्स वेगवान स्वरूपात मान्सून टॉप 20 मध्ये जालन्यातील बदनापूर तालुक्यातल्या वाकोणी या ठिकाणी आणि माहेर भायगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. त्यामुळे पावसामुळे शेतात पाणी साचले. वाकोणी इथल्या सुकना नदीला पूर आलाय. जालन्यातील पावसाची ड्रोन दृश्य योगेश पाटील लबडे यांनी टिपली आहे. सांगलीच्या चांदोली परिसरात गेल्या 8 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालंय. त्यामुळे डोंगर रांगा हिरवाईनं नटू लागलेल्या आहेत. जनजीवन विस्कळीत झालेलं असलं तरी वातावरण आल्हाददायक आहे. चांदोलीमध्ये मनमोहक धबधबे कोसळताना दिसत आहेत. साताऱ्यातील अखेर ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झालाय. माण तालुक्यातील दहिवडीसह म्हसवड परिसरात सलग 5 ते 6 दिवसांपासून सतत पाऊस होतोय. माणगंगा नदी दुथडी भरून वाहते, त्यामुळे राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो झालाय. पंढरपूरमधल्या माळशिरस तालुक्यातील गिरजणी या ठिकाणी तलाव पावसानं तुडुंब भरलाय. सततच्या पावसामुळे गिरजणी या ठिकाणचा धबधबा प्रवाहित झालाय. या धबधब्याचं नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी पर्यटक या भागात गर्दी करत आहेत. दमदार पावसामुळे अहिल्यानगर या ठिकाणचं आंबित धरण ओव्हरफ्लो झालंय. अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात हे धरण आहे. मात्र गेला आठवडाभर सर्वदूर पाऊस पडतोय, त्यामुळे आता जून महिन्याच्या अखेरीस भरणारं हे धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो झालेलं आहे.
शिरूर तालुक्यातील करंदी या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसानं हाहाकार केला। करंदी येथील ओढ्यावरून पाणी जात असताना दुचाकीस्वार धोकादायक पाण्यातून प्रवास करतोय। स्थानिक नागरिकांकडून खोलवर पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन केलं जातं। जुन्नरच्या शिवनेरी हापूस तोडणीला सुरुवात झाली। अशातच येणेरे भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। शिवनेरी हापूसचं मोठं नुकसान सुद्धा झालं असल्याचं बघायला मिळालं। जुन्नर तहसीलदारांनी भर पावसात शिवनेरी हापूस बागांची पाहणी केली। नुकसानीची चिंता व्यक्त करत तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केली। मुसळधार पावसामुळे आता उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं भुईमुगाच्या शेंगा जमिनीतच कुजल्या। उन्हाळी कांदा, सोयाबीन, उशिरा पेरणी झालेल्या ज्वारीला देखील पावसाचा फटका बसला। बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव, आंबे टाकली, आटळी या पळशी परिसरामध्ये देखील गाव परिसर तुफान पाऊस झाला। परिसरातील सर्व शेती पाण्याखाली गेल्या। शेतात गुडघाभर पाणी साचलं, त्यामुळे शेतीला तलावाचं रूप आलंय। पावसानं धाराशिवमध्ये कोथिंबीर उत्पादकांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे। तर सलग सुरू असलेल्या पावसामुळे कोथिंबीर मातीमोल झाली। नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यानं भातपीक मळणीसाठी ठेवलेला होता आणि पाण्याखाली तो गेलेला आहे। यामुळे आता भातपीक अक्षरशः शेतात भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। डोक्यावरून पाणी वाहून गेल्यानंतर कृषी विभागाच्या मागण्या मान्य केल्या आहेत। दुर्दैवी अशी टीका काँग्रेसचे नेते सचेज पाटील यांनी केली असल्याचं बघायला मिळालं। तर शेतकऱ्यांप्रती सरकारच्या भावना काय आहेत हे समोर आलंय। अवकाळीमुळे सर्व उन्हाळी पीक वाहून गेलंय, त्यांचे तातडीने पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे। जिल्हा प्रशासनानं तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे अशी मागणी खासदार शाहू महाराज यांनी केली। 100 वर्षात असा पाऊस कधी बघितला नसून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। नुकसान भरपाई त्यांना मिळावी असं शाहू महाराज म्हणाले। मुंबई आम्ही चालवत नाही, प्रशासन चालवतं अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली। नालेसफाईमध्ये हलगर्जीपणा झाल्यानं मुंबईकरांचे हाल झाले असं शेलार म्हणाले। मुंबई नालेसफाईच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना भाजप आमने सामने आली असल्याचं दिसतंय। यानंतर आपण बघूयात एक मोठी बातमी। खरं तर तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी 1865 कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळाली। या आराखड्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे। मंदिरात भव्य दर्शन मंडप, तुळजाभवानी माता, शिवरायांना भवानी तलवार देतानाचा भव्य पुतळा हा उभारला जाणार आहे। 2028 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। आणि आज एक अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे याला प्रशासकीय मान्यता देऊन शासन निर्णय निर्गमित झाला आहे। त्याबद्दल महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो। खास करून आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार। दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो।
यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये। वैष्णवी हगवणे प्रकरणाला आता नवीन वळण लागलेलं आहे। हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावरती संशय उपस्थित करण्यात आलाय। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची ते पकडण्यात आलं होतं। वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्यासारखी होती असा गंभीर आरोप हगवणेंच्या वकिलांनी केलेला आहे। नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असा युक्तिवाद हगवणेंच्या वकिलांनी केलाय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे आणि इतर आरोपींना बुधवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। वैष्णवीची सासू, पती आणि नंदेला प्रत्येकी 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर सासरा आणि दीर यांची 31 मेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली। हगवणे बंधूंना देण्यात आलेल्या पिस्तूल परवान्याची चौकशी होणार आहे। पिस्तूलच्या परवान्यासाठी पुण्यातील खोटा पत्ता दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच घरातील 2 भावांना एकाच वेळी पिस्तूल परवाना कसा दिला हा प्रश्नही उपस्थित करण्यात आला। हगवणे बापलेकाला आश्रय देणाऱ्या 5ही आरोपींना पुणे न्यायालयानं जामीन मंजूर केला। या प्रकरणामध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम वीरकुमार पाटील याला देखील अटक करण्यात आली। पुण्यातील मयुरी हगवणे छळ प्रकरणी कारवाई संदर्भात आता महिला आयोगानं पुणे पोलिसांवर ठपका ठेवला। महिला अत्याचारासंदर्भातल्या या प्रकरणावरती गुन्ह्याचा तपास 60 दिवसांमध्ये होणं अपेक्षित होतं, मात्र दोषारोपपत्र दिलेल्या मुदतीमध्ये न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेलं नाही। त्यामुळे आता याची चौकशी करावी ही मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांनी केली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना सुरक्षेची गरज नाही, त्यांची सुरक्षा तात्काळ काढावी ही मागणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण आठवडाभरापासून फरार आहे। फरार असलेल्या निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची 4 पथकं तर पुणे पोलिसांची 3 पथकं राज्यामध्ये आणि देशातील इतर राज्यांमध्ये शोध घेत आहे। याचबरोबर त्यांचं लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्सपर्टची देखील मदत घेतली जाते, ही माहिती समोर आली आहे। एका महिलेबाबत ज्या आता हयात नाही त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करताना संवेदनशीलता दाखवावी ही प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आता दिली आहे। पण हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलेला युक्तिवाद आहे असं योगेश कदम म्हणाले। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये आयोगासमोर गुरुवारी सुनावणी पार पडणार आहे। यावेळेस आयोगासमोर शरद पवार हजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। पवारांनी हजर राहावं असा अर्ज कोरेगाव आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांनी केलेला। त्यानुसार आता आयोगानं 2 वेळेस शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे। भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या घरातील वाद चव्हाट्यावर आलाय। परिणय फुकेंच्या भावजे प्रिया फुके यांनी कुटुंबावर गंभीर आरोप केले। सगळी सिस्टीम आमच्या खिशात आहे, 20 वर्ष झाली तरी तुझी केस कोर्टात उभी राहणार नाही या धमक्या दिल्याचा आरोप प्रिया फुके यांनी केला। माजी आमदार वैभव नाईक यांनी आता नारायण राणे यांना टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा टास्क राणेंनी बाजूला ठेवावा। भाजपनं दिलेला टास्क बाजूला ठेवून राणेंनी आपल्या मतदारसंघात काय चाललंय ते पाहावं। यासाठी लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावं। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली जनता त्यांची वाट बघतेय हा खोचक टोला वैभव नाईक यांनी लगावला। पुणे शहरातील अतिक्रमण अवैध उत्खनन प्रकरणी 3 दिवसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। यावेळेस बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना फैलावरही घेतला। कात्रज, कोंढवा, येवलेवाडी या ठिकाणी अनधिकृत प्लॉटिंग करून ते विकल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। अमरावतीतील शुभांगी तायवाडे मृत्यू प्रकरणातील पीडित तायवाडे कुटुंबाची काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भेट घेतली। गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे। आरोग्य विभागामध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असलेल्या शुभांगी तायवाडेंनी पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या भाजप आमदारांना अमित शहांनी कानमंत्र दिला. आपली संख्या अधिक आहे, मागे हटू नका, आक्रमकपणे कामांना पाठपुरावा द्या. आणि अमित शहा यांनी असं म्हटलं, अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी शहांकडे मुंबईमध्ये 107 जागांची मागणी केलेली आहे. त्यावरून ठाकरे सेनेचे नेते संजय राऊतांनी जोरदार टीका केली. एकनाथ शिंदेंचा वेगळा पक्ष नाही, तो अमित शहा यांचा पक्ष आहे. महाराष्ट्राला लुटण्यासाठी अजित पवार आणि शिंदे कंपनी आहे, अशी बोचरी टीका राऊत करतायत. पुण्यात सकल हिंदू समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. आरक्षित जमिनीवरून अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामध्ये आमदार योगेश टिळेकर हे देखील सहभागी झालेले होते. शरद पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील यांच्या विरोधात साखर कामगारांनी अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे. पंढरपूरच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचारी, व्यापारी आणि पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयासमोर बसले. अभिजित पाटील याशिवाय अधिकाऱ्यांवरती फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांची मालमत्ता जप्त करून रक्कम वसूल करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. धाराशिवच्या भूममध्ये पाण्यासाठी जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आलं. वंजारवाडीमध्ये आरसोली लघु प्रकल्पामध्ये जलसमाधी आंदोलन केलं. या तलावातून भूम आणि वाशी या शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेविरोधात गावकरी आक्रमक झालेले आहेत. तर पर्यायी सोय असताना सरकारी निधी लाटण्यासाठी ही योजना होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. लातूरच्या पणगेश्वर शुगर लिमिटेड या कारखान्याच्या 300 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. या कर्मचाऱ्यांचं 15 दिवसांपासून कारखाना गेटवर उपोषण सुरू आहे. गोपीनाथ मुंडेंनी या साखर कारखान्याची उभारणी केली होती, मात्र त्यांचं निधन झालं आणि तेव्हापासून म्हणजे 6 वर्षांपासून तो बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. पोलिसांना रोटेशन पद्धतीनं ड्युटी देण्याचे निर्देश अप्पर पोलीस आयुक्तांनी दिले. ड्युटी देताना आर्थिक हितसंबंध जोपासले जातात, याशिवाय ड्युटीवर नसताना हे ड्युटीवर दाखवलं जातं. या तक्रारी वरिष्ठांकडे आल्या. या पार्श्वभूमीवर हा निर्देश देण्यात आलाय. ठाण्यात आजपासून रस्त्यावर लालपरी अत्याधुनिक रूपात धावणारे आणि या बसेसमधून आता प्रवास देखील हायटेक होणार आहे. या बसेसची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. सोलापूरकरांच्या विमान प्रवासाचा अखेर मुहूर्त ठरला. येत्या 9 जूनपासून सोलापूर ते गोवा कमर्शियल विमान सेवा सुरू होईल. मात्र ही सेवा उडान योजनेअंतर्गत नसणार आहे. त्यामुळे आता जादा पैसे मोजून सोलापूरकरांना विमानातून प्रवास करावा लागेल. पुण्यातील फर्ग्युसन रोडवरती पहिला AI कॅमेरा बसवण्यात आलाय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर या प्रणालीची चाचणी करण्यात आली. उद्घाटन होताच रॉंग साईडने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला AI कॅमेऱ्याच्या मदतीने शोधण्यात आलं आणि त्याची पावती देखील फाडण्यात आली. जळगावच्या बोरमळीमध्ये सांताबाई बारेला या आदिवासी महिलेची वैजापूरच्या रस्त्यावरच प्रसूती झालेली आहे. आमच्यावर ओढवलेला प्रसंग कुणावरही ओढवू नये अशी भावना या दाम्पत्याने व्यक्त केली आहे. डॉक्टरांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी माझा नंबर कोणी दिला असं म्हणत बोलणं टाळलं. हा आरोप विश्वनाथ बारेला यांनी केलाय. यानंतर आता बघा बातमी महत्वाची आहे, कारण आता अंधारातही तुम्हाला लख्ख दिसणार आहे. असं मी का म्हणतेय, कारण चीनी शास्त्रज्ञांनी केलेल्या एका प्रयोगानं माणसालाही सुपर व्हिजन मिळवता येणार आहे. हा प्रयोग नेमका काय आहे? खरंच अंधारामध्ये लख्ख दिसणार आहे का? पाहूयात. आता अंधारातही लख्ख दिसणार. दृष्टिहीनांना मिळणार दिव्य दृष्टी. तंत्रज्ञानाचा आधार यू चमत्कार.
आता अंधारामध्ये चाच पडायची गरज नाहीये, कारण अंधारात सुद्धा माणसाला दिवसासारखं लख्ख पाहता येणार आहे. एक कॉन्टॅक्ट लेन्स डोळ्याला लावली की घुबड, साप आणि वटवाघुळासारखं अंधारात पाहणं सुद्धा माणसाला जमू शकणार आहे. चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांच्या एकत्रित संशोधनातून ही लेन्स तयार करण्यात आलेली आहे. पूर्वी शास्त्रज्ञांनी उंदरावर हा प्रयोग करून पाहिला. यासाठी उंदरांच्या डोळ्यांमध्ये इंजेक्शन दिलं जात होतं. मात्र आता शास्त्रज्ञांनी नॅनो पार्टिकलच्या सहाय्याने कॉन्टॅक्ट लेन्सद्वारे सुपरव्हिजन मिळवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. मानवी डोळ्याची दृष्टी क्षमता ही 380 ते 780 नॅनोमीटर्स इतकी आहे. मात्र ही लेन्स लावल्यानंतर ही क्षमता 700 नॅनोमीटर ते 1 मिलीमीटर पर्यंत म्हणजेच इन्फ्रारेड लाईट पर्यंत पाहणं शक्य होणार आहे. या कॉन्टॅक्ट लेन्ससाठी विजेची किंवा बॅटरीची सुद्धा गरज नाहीये. भविष्यामध्ये तापमानावरनं एखादी वस्तू ओळखता येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर कुठे कुठे करता येईल पाहूयात. सैनिकांना अंधारात शत्रूवर नजर ठेवणं शक्य होईल. इन्फ्रारेडने पाठवलेले संदेश वाचता येणार. रंग आंधळेपणाच्या उपचारांसाठी उपयुक्त असेल. कमी प्रकाशामध्ये धुक्यात किंवा धुळीतही पाहण्याची क्षमता आहे. कोणत्याही ऊर्जा स्रोताशिवाय पाहण्याची क्षमता. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर विविध क्षेत्रात करणं शक्य होईल. दृष्टिहीनांसाठी तर हे वरदानच ठरू शकेल. हे तंत्रज्ञान म्हणजे माणसाच्या नजरेला असणाऱ्या मर्यादा नाहीशा करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल मानावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.